करायचंय. ठीक आहे. सुप्रभात. गुड मॉर्निंग एव्हरीवन. वेलकम बॅक टू अवर चॅनल. एकदम फॉर्मल इंट्रो देऊ नको तू. गुड मॉर्निंग गाईज, वेलकम बॅक टू अवर चॅनल. कसे आहात तुम्ही सगळे? आय होप सगळे छान असाल. मी आहे आदित्य आणि ही आहे तन्वी. त्यामुळे आमच्या चॅनलचं नाव आहे आदित्यची तन्वी. बेसिकली कोणी नवीन व्ह्यूअर असेल तर प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. मालिक सबस्क्राईब कर दो मालिक. सो आजचा ब्लॉग आहे खूप इंटरेस्टिंग आहे. येस, आणि खूप इन्फॉर्मेटिव्ह पण आहे. कारण आज आम्ही, दिस इज पार्ट 1. आज आम्ही आधीच पार्ट 1 काय ब्लॉग आहे, कसला ब्लॉग आहे, काहीच नाही, आधीच पार्ट 1. ठीक आहे. सो आज आम्ही ब्लॉग करतोय की लंडन मध्ये ट्रॅव्हल कसं करायचं, लाईक हाऊ टू ट्रान्सपोर्ट, हाऊ टू ट्रान्सपोर्ट, हाऊ टू कम्युट, हाऊ टू कम्युट, टेलिपोर्टच बोलत मी लास्ट. बघायला गेलं तर लंडनचं ट्रान्सपोर्टेशन जे ट्रॅव्हल आहे ते युरोपमध्ये मोस्ट एक्सपेन्सिव्ह मानलं जातं. सगळ्यात महाग आहे. पण ट्रान्सपोर्ट पण महाग. 3 वे आहेत मेनली. एक तर तुम्ही बस घेऊ शकता, दुसरं तुम्ही ट्रेन घेऊ शकता, तिसरं टॅक्सी सोडून द्यायचं. हे श्रीमंतांचे नखरे आहे टॅक्सी, कारण इथे खूप महाग आहे. आपल्या इंडियासारखं नाही आहे उबर करा, ओला करा आणि झालं. नो, इथे एक प्रायव्हेट ओन कंपनी ॲप आहे सिटी मॅपर म्हणून. तर दिस इज व्हेरी इझी वे की तुम्ही ट्रॅव्हल कसं करू शकता. जसं इंडियामध्ये पिनकोड असतात प्रत्येक एरिया वाईज, तसं लंडनमध्ये पोस्ट कोड असतं. सो ज्या एरियात तुम्हाला जायचं असेल तो तुम्ही पोस्ट कोड टाकायचा सिटी मॅपरमध्ये, आणि मग ते सिटी मॅपरचं ॲप तुम्हाला सगळं दाखवतो की ट्रेनने कन्व्हिनियंट आहे, बसने कन्व्हिनियंट आहे, कोणत्या बस चेंज करायच्या, ट्रेन चेंज करायच्या. आम्ही इथे दाखवतो सगळं सिटी मॅपची, इथे टाकतो आम्ही सगळं. सो या, आज आम्ही दाखवतो की बसने कसं ट्रॅव्हल करायचं. सो लेट्स गो. अशी इथे बस स्टॉप्स आहे आणि पोस्ट कलेक्शन, आणि त्याच्यानंतर टाइम टेबल वगैरे पण राहतं बस स्टॉपचा की कुठली बस किती वाजता येते, आता कोणती बस आहे, कुठल्या रूटनं चालली आहे वगैरे वगैरे. बस सगळं बसेसचं राहतं. अशी बस येते बेसिकली. आता आम्ही बसची वाट बघतोय. इथे अशा स्क्रीन्स पण असतात, त्याच्यावरती टाइम टेबल असतो. आम्ही सिटी मॅपरवर ॲक्च्युली बघितलं नाही आणि आता रिअलाइज झालं की 15 मिनिटात बस आहे. हां, अजून आमची बस भरते, पण मग आम्ही असं विचार केलं की तुम्हाला टूर देऊन देऊ. बेसिकली एव्हरी मॉर्निंग तिथे पेपर ठेवले जातात, ज्याने की म्हणजे बसमध्ये कोणी कोणतं झूम करतो, इथे पेपर ठेवला होता. आणि इथे मेन म्हणजे ह्या देशात पेपर फ्रीमध्ये भेटतो. इथे कधीच पेपरला पैसे द्यावे नाही लागत. इथून एंट्री होते आणि नंतर ह्या साईडला इथे पुढे प्रायोरिटी सिटिंग आहे, जिथे वयस्कर लोकांना बसता येतं. त्यांच्यासाठी स्पेशल रिझर्व्ड असतात ते सगळे सीट पुढचे म्हाताऱ्या कोताऱ्यांसाठी. ऑफकोर्स कोणी नसतील तर तुम्ही बसू शकता. अँड देन इकडे ॲक्सेसिबिलिटी एरिया, म्हणजे कोणी व्हीलचेअरवाला आहे किंवा खूप गर्दी आहे, उभं राहायचं आहे किंवा एक्स्ट्रा सामान येतं ते इथे उभं राहू शकता. अँड देन ऑफकोर्स हे तर असतं सगळीकडे प्रत्येकाला धरायला. आणि सगळ्यात मेन, प्रत्येकाचा स्टॉप आल्यानंतर तुम्ही हे बटन वापरू शकता. हे बटन वापरून बेसिकली यू कॅन स्टॉप बस. आणि त्याचसोबत इथे जेव्हा कोणी व्हीलचेअरवाला समजा एखादा व्यक्ती येत असेल तर त्याला इथून मध्ये येण्यासाठी इथून रॅम्प बाहेर येतो, ज्याने की व्हीलचेअरवाल्याला त्रास होत नाही चढायला वगैरे. मग तो रॅम्प बाहेर येतो पूर्णपणे, त्याच्यामुळे आणि तो व्यक्ती आत बसू शकतो. आणि या सगळ्यांमध्ये गाडी बसमध्ये पूर्ण सिक्युरिटी पण असते, CCTV वगैरे. म्हणजे लंडनमध्ये सगळ्या बस ह्या डबल डेकर असतात, पण ही रेल रिप्लेसमेंट आहे त्याच्यामुळे ही नॉर्मल आहे. मोस्टली सगळ्याच डबल डेकर असतात, पण काही रूट जिथे त्यांना माहिती आहे की ह्या रूटवरती जास्त लोक नसतात, मग तिथे सिंगल फ्लोअरवाल्या बस ठेवल्या जातात. मग त्याचं पण आम्ही कधीतरी टूर देऊ तुम्हाला. बरं आलं असं. तर त्यांनी दरवाजा ओपन केला इथून, म्हणजे कोणाला. आणि एक अजून महत्त्वाची गोष्ट की सगळेजण तिथूनच एंट्री करतात पुढच्या साईडनं. तिथे थांबा, तुम्हाला झूम करून दाखवतो. तिथे ड्रायव्हरची तिथे मशीन आहे, तर त्या मशीनवरती कार्ड तुमचं टच करायचं म्हणजे तुम्ही पैसे पे करता. आणि प्रत्येकजण एक्झिटसाठी मागच्या दरवाजाने उतरतो, म्हणजे स्टँडर्ड आहे, सगळेजण असंच करतात. तर मग अशी आहे लंडनची बस. CCTV पण आहे. आणि ह्या बसेस म्हणजे ह्या लोकल आपल्याकडे कशी महामंडळ आहे, तो पॅटर्न आहे, लोकल सिटी बस.
बेसिकली स्टेशन येते तर सगळेजण हे बटन दाबताय. हे बटन दाबलं का तिकडे बजर वाजतो आणि मग त्यांना कळतं की बस थांबवायची आहे. आता बेल दाबली होती तर बस थांबली. असे डोर ओपन होतं, प्रत्येकजण सावकाश उतरतं. आता फॉर एक्झाम्पल आम्हाला उतरायचं आहे तर मी बटन दाबते. दाब. हां, आता तिथे पॉपअप झालं. सो बेसिकली आम्ही आत्ता जी बस घेतली होती बेसिकली आम्ही आता जी बस घेतली होती ही रेल रिप्लेसमेंट बस होती. म्हणजे काय असतं की जेव्हा ट्रेन अंडर मेंटेनन्स असते किंवा ट्रेन चालू नाही आहे तेव्हा रेल रिप्लेसमेंट ह्या बस असतात. म्हणजे त्या प्रत्येक एरिया वाईज, फॉर एक्झाम्पल आता आमच्या जवळचं जे रेल्वे स्टेशन आहे तिथून जी ट्रेन जाते ती आज बंद आहे कारण त्याचं काही मेंटेनन्स आहे. ठीक आहे, मग त्याच्यासाठी ही बस होती. त्याच्यामुळे आम्ही कार्ड टॅप नाही केलं. ही फ्री सर्व्हिस असते कारण आम्ही ट्रेनने जाऊ नाही शकत. त्याच्यामुळे मग बसने ती जी ट्रेन आहे जे स्टॉप कवर करते त्या स्टॉपवर मग ही बस चालते. मला असं वाटतं आपण प्रत्येक ब्लॉगमध्ये फक्त दाखवतो ही बापरे 4,000च आहे असं दाखव एकदा. प्रत्येक ब्लॉगमध्ये आपण फक्त शॉपिंग दाखवतो. हां, कपडे फक्त शॉपिंग करायलाच बाहेर. नाही, आम्ही ॲक्च्युली घेत नाही अर्ध्याच्या वरती गोष्टी. आम्ही फक्त फिरत राहतो किंवा दाखवत राहतो तुम्हाला. लंच टाइम 1 2 3. आम्ही इतके डेंजर आहे. आम्ही फक्त मॅकडीला गावावर आलो आहे. आमच्या घराच्या इथं ना कोणतरी हे कुपन टाकून दिलं होतं आणि बाकी कोणी घ्यायचे. आता आम्ही पटकन हे कुपन घेतलं. याच्यामध्ये फक्त 2 आणि 3 पाऊंडला बर्गर आणि मील आहे. पहचान ब्रो, पहचान. मनी फॉलोज माय मॅन. मनी 2 वर्षापासून 2 नाही ॲक्च्युली 1च वर्ष आलं. मागच्या 1 वर्षापासून एका गोष्टीची अत्यंत वाट बघत होतो. ती आम्ही घेतली. ती आहे घड्याळ. आणि अजून वजन. हे तर तन्वीने माझ्यासोबत अत्याचार करण्यासाठी घेतलंय. वजन काटा. तन्वीचं असं म्हणणं आहे की ती खूप छान जेवण बनवते त्याच्यामुळे माझं वजन वाढतं आहे आणि तिला ते चेक करायचं आहे रोज. त्यासाठी मेरे पास अत्याचार करने के लिए उसने लिया है वजन द खाटा. शॉपिंग डन. जड झालं. आयुष्याचं ओझं कसं उचलशील तू तर वजन काट्यावरतीच थकली. आता आम्ही परत चालू आहोत घरी. मागेच आता आम्ही परत रेल रिप्लेसमेंटचीच बस घेऊ. बघतो आता किती ते ॲक्च्युली ती रेल रिप्लेसमेंटची बस सिटी मॅपरवर नसते मेन्शन. त्याच्यामुळे आम्हाला आता ते स्टॉपवर जाऊनच बघावं लागेल की किती वेळात ते. सो आम्ही दाखवतो. आमची बस 1 मिनिटाने गेली आहे रेल रिप्लेसमेंटची. आता ती नेक्स्ट बस आहे अर्ध्या तासाने. आधी तिचं म्हणणं आहे की ती बस माझ्यामुळे मिस झाली आहे. आम्ही येत होतो गाईस आणि येता येता तन्वीला कानातले दिसले एका जागी. मी तिला बोललो चल पटकन जाऊ घरी. तन्वी कानातले बघत बसली. कानातले बघता आता रील बघत बसावं लागेल अर्धा तास. कुछ भी. आम्ही आता ॲक्च्युली व्हिडिओ एडिट करायला घेतलं. आम्हाला नंतर निघालंच झालं की आम्ही ब्लॉगचा एंडच नाही केला. ब्लॉग एंड केलाय. मी एकदम चपटे दिसतीये कारण मी तेल लावलंय केसाला. सो या तुम्हाला असे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ जर आवडत असतील आम्हाला सांगा. ऑफकोर्स मध्ये. खूप इन्फॉर्मेटिव्ह बनवले तर ऑफकोर्स आमचे ब्लॉग बोरिंग होतील. तर आम्ही ट्राय करू की इन्फॉर्मेटिव्ह ॲट द सेम टाइम आमची जी कॉमेडी आहे म्हणजे आम्हाला जी वाटतं की कॉमेडी आहे ती आम्ही करत राहू आणि असेच तुम्हाला अजून व्हिडिओ दाखवत राहू. स्टे ट्यून फॉर द ब्लॉग कारण पुढे काही दिवसांमध्ये खूप एक्साइटिंग कॉन्टेंट येणार आहे. सो आणि पार्ट 2 येईल नेक्स्ट वीक मध्ये. आम्ही ट्रेनची जर्नी दाखवू तुम्हाला की कसं असतं काय. सो दॅट्स इट फॉर टुडेज व्लॉग. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा प्लीज. बाय.